नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शरीराला थंडावा देणारा काकडीचा मऊलुसलुशीत आणि टेस्टी असा पोटभरीचा पदार्थ तयार करून दाखवणार आहे. आणि सोबतच त्यासोबत खाण्यासाठी काकडीची एक मस्त अशी चटपटीत चवीची चटणी सुद्धा मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. मोजून फक्त 10 मिनिटांच्या आत तुम्ही ह्याला नाश्त्यासाठी तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये खाण्यासाठी अगदी मोजक्या सामग्रीमध्ये तयार करू शकता. मुलांना टिफिनमध्ये द्यायला सुद्धा हा पदार्थ एकदम बेस्ट राहील, कारण हा पदार्थ अगदी दिवसभर मऊलुसलुशीत आणि सॉफ्ट राहतो. बनवायला फारच सोपा आणि खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागतो हा पदार्थ. तुमच्या लहान मुलांना सुद्धा हा एवढा मऊलुसलुशीत, सॉफ्ट आणि टेस्टी पदार्थ नक्कीच खायला फार आवडेल. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये हा पदार्थ तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी फारच हेल्दी, पौष्टिक आणि लाभदायक ठरेल. चला तर मग काकडीचा हा अतिशय सॉफ्ट, मऊलुसलुशीत, हेल्दी आणि टेस्टी असा हा पदार्थ आणि सोबतच चटपटीत चवीची काकडीची चटणी कशी तयार करायची ते पाहूया. तर आज आपण जो काकडीचा पोटभरीचा पदार्थ तयार करणार आहोत, त्यासाठी इथे मी ही एक काकडी घेतली आहे. ही काकडी थोडीशी मोठ्या साईजची आहे. तेव्हा मी ह्याच्यातली ही थोडीशी काकडी चिरून जरा वेळ बाजूला ठेवणार आहे. ह्याची मी तुम्हाला तयार केलेल्या पदार्थासोबत खाण्यासाठी एक मस्त अशी चटपटीत चवीची चटणी तयार करून दाखवणार आहे. तर आता ही जी काकडी आहे, हिच्या मी सुरीने अगोदर अशा फोडी चिरून घेणार आहे. बस मिक्सरच्या भांड्यामध्ये ही काकडी बारीक करता यावी त्यासाठी हिच्या अशा फोडी चिरून घ्यायच्या आहे. या चिरलेल्या काकडीच्या फोडी मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. काकडीमध्ये मुळातच पाण्याचं प्रमाण जास्त असतं, तेव्हा हिला मिक्सरमध्ये दळताना ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये. बस पाणी न घालताच हिला अगोदर मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचंय. तर हे पहा, इथे मी ही काकडी अशी मिक्सरला अगोदर बारीक करून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धा इंच आलं घालून घेणार आहे. ह्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घालून ह्यांना सुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे पहा, इथे मी हे सर्व जिन्नस मिक्सरला असे अगदी बारीक करून घेतले. आता ह्याच्यामध्ये मी हा 1 वाटी बारीक रवा घालून घेणार आहे. तुम्ही ह्या ठिकाणी जाड रवा वापरला तरी चालेल, कारण असंही ह्याला आपल्याला मिक्सरलाच वाटायचंय. आता ह्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा भरून दही घालून घेणार आहे आणि ह्यांना सुद्धा मी मिक्सरला अगदी बारीक वाटून घेणार आहे. ह्यांची मिक्सरला वाटून अशी अगदी बारीक आणि स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आता मिक्सरला तयार केलेली ही पेस्ट मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. हे मिश्रण पातळ व्हावा त्यासाठी मी ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. आपण जो ह्याचा पदार्थ तयार करणार आहोत, त्यासाठी आपल्याला हे मिश्रण असं एवढं पातळ पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस असे अगोदर चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे. हे पहा, हे जे मिश्रण आहे, हे असं एवढं पातळ तयार करून घ्यायचंय. डोश्याच्या मिश्रणाप्रमाणेच हे मिश्रण असं एवढं पातळ तयार करून घ्यायचंय. तर आता सुरुवातीला मी ह्या नॉनस्टिक तव्याला ब्रशच्या साहाय्याने असं थोडंसं तेल लावून घेणार आहे. यानंतर ह्याला असं टिश्यू पेपरने पुसून क्लीन करायचंय. बस तर आता चमच्याच्या साहाय्याने असं तयार केलेलं मिश्रण तव्यावर घालायचंय आणि त्याच चमच्याने याला असं तव्यावर पातळ पसरून घ्यायचंय. ह्यांची साईज ही टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. तुम्ही ह्यांना तुमच्या आवडीप्रमाणे हवं तेवढं लहान मोठ्या साईजमध्ये बनवू शकता. मीडियम फ्लेमवर ह्यांची पहिली बाजू भाजून घ्यायची आहे. ह्याच्या वरच्या बाजूचा मिश्रणाचा ओलावा पूर्णपणे नाहीसा झाला की ह्याच्या ह्या दुसऱ्या बाजूला ब्रशच्या साहाय्याने असं सगळीकडे तेल लावून घ्यायचंय. म्हणजे याला पलटी केल्यानंतर या तेलामुळे हे छान भाजल्या जाईल. याला पलटी करून ह्याची दुसरी बाजू फुल फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे. याला रवा घालून तयार केलेल्या काकडीच्या पोळ्या बोलायला काहीच हरकत नाहीये, कारण अगदी पोळ्यांप्रमाणेच अगदी मऊलुसलुशीत आणि सॉफ्ट तयार झालाय आपला हा पदार्थ. कोथिंबीर वाटून घातल्यामुळे ह्याला रंग देखील बघा किती छान मस्त असा हिरवागार आलाय. अतिशय सुंदर, मऊलुसलुशीत आणि टेस्टी असा आपला हा काकडीचा गरमागरम पौष्टिक पदार्थ ह्या ठिकाणी तयार झालाय. बस अशाच पद्धतीने मी बाकीच्या पोळ्या सुद्धा तयार करून घेणार आहे. यानंतर आता काकडीची चटणी तयार करण्यासाठी इथे आपण जी थोडीशी काकडी बाजूला काढून घेतली होती,
तिच्या मी सुरीने अशा फोडी चिरून घेणार आहे. काकडी जर कोवळी असेल तर तिची अशी वरची साल काढायची काहीच गरज नाहीये. आपली ही काकडी अगदी कोवळी आहे, त्यामुळे मी ह्या काकडीची साल काढणार नाहीये. बस हिच्या मी सुरीने अशा फोडी चिरून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हे काही ओल्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे. ह्यानंतर 3 चमचे फुटाण्याच्या डाळ्या, अर्धा इंच आलं, चवीनुसार 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा दही, अर्धा चमचा साखर, छोटा अर्धा चमचा मीठ आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे सर्व जिन्नस मिक्सरला अगदी बारीक पेस्टप्रमाणे वाटून घ्यायचे. तर हे पहा, इथे आपली ही हिरवीगार आणि चटपटीत चवीची काकडीची चटणी ह्या ठिकाणी फारच टेस्टी बनून तयार झाली आहे. तयार केलेल्या काकडीच्या पोळ्यांसोबत ही काकडीची चटपटीत चटणी खाण्यासाठी फारच टेस्टी लागते. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शरीराला थंडावा देणारी ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हा सर्वांसाठी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खाण्यासाठी शरीराला फारच लाभदायक राहील. काकडीचा एवढा मऊलुसलुशीत, सॉफ्ट आणि टेस्टी पदार्थ तुम्ही नक्कीच आजपर्यंत कधीही कुठेही टेस्ट केला नसेल. दिसण्यासोबतच चवीला सुद्धा फारच टेस्टी लागतो हा पदार्थ खाण्यासाठी. तुम्ही हा पदार्थ सकाळच्या घाई गडबडीतही मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग नाश्त्यामध्ये खाण्यासाठी अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करू शकता. दिवसभर हा पदार्थ असाच मऊलुसलुशीत आणि सॉफ्ट राहतो. फारच हेल्दी, टेस्टी आणि पौष्टिक अशी काकडीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. हा पदार्थ उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी शरीराला थंडावा देणारा एक हेल्दी, टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ ठरू शकेल. मला खात्री आहे तुम्हाला हा पदार्थ नक्कीच खायला फार आवडेल. तर तुम्ही माझी ही उन्हाळा विशेष काकडीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.